सिम्पल रिझन्स वाय आय डोंट ड्रिंक और रेकमेंड ग्रीन टी. एकच मिनिट. 3, 2, 1, go. ग्रीन टीमुळे वेट लॉस और फॅट लॉस होतो या क्लेमला फार काही अर्थ नाही आहे. ग्रीन टीमुळे होणारा कॅलरी बर्नआउट हा खूपच निग्लिजिबल आहे. म्हणजे इनफॅक्ट ग्रीन टी बनवताना जी प्रोसेस होते त्याच्यामध्ये आपण जास्ती कॅलरीज बर्नआउट करू शकू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन टी लंच किंवा डिनरसारख्या मेजर मील्स नंतर घेणार असाल तर त्याच्यामुळे सिव्हिअरली आयर्न ॲब्झॉर्प्शन इनहिबिट होऊ शकतं. ग्रीन टीमध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स आहेत असं वाटत असेल तर लेट मी रिमाइंड यू, तुमच्या फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये जास्ती अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि ते खूप छान प्रकारे बॉडी ॲब्झॉर्बसुद्धा करू शकते. ग्रीन टीमुळे डिटॉक्सिफिकेशन होतं असं अजिबात नाही आहे. देर इज नो प्रूव्हन एव्हिडन्स फॉर दिस. इनफॅक्ट फक्त आणि फक्त लिव्हरच डिटॉक्सिफिकेशन करत असते. ग्रीन टी छोट्या टी बॅग्समध्ये येत असेल तर अजिबातच वापरू नका, कारण या टी बॅग्समधलं मायक्रोप्लास्टिक तुमच्या चहामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये सहज जाऊ शकतं, विच इज सुपर हॅझार्डस. याच्याशिवाय ग्रीन टी राईट टेम्परेचरला प्यावा लागतो. म्हणजे उकळत्या पाण्यात तुम्ही ग्रीन टी लिव्स किंवा पावडर घालणार असाल तर त्याच्यामुळे एक्सेसिव्ह टॅनिनचं सिक्रेशन होऊन तो चहा कडू होतो आणि इनफॅक्ट ग्रीन टीमुळे काही थोडे फायदे होणार असतील तर तेही तुम्हाला मिळणार नाही आहेत. शिवाय ग्रीन टी हा कॅफिन फ्री असेल असं तुम्हाला वाटत असेल तर असं अजिबात नाही आहे. त्यामुळे ज्यांना गट सेन्सिटिव्हिटी आहे किंवा ज्यांना IBS सारखे त्रास आहेत किंवा ॲसिडिटी आहे त्यांच्यासाठी ग्रीन टी इज नॉट देअर कप ऑफ टी. सो ग्रीन टीला खूप छान ब्रँडिंग करून पॅकेजिंग करून तो एक्सपेन्सिव्ह करून जरी विकत असतील तरी ग्रीन टीचे सिग्निफिकंट बेनिफिट्स हे नाही आहेत. सी यू.